नमस्कार. काय लग्नाची तारीख? 26 एप्रिल. आठवण सांगा एखादी. नाही म्हणजे एकदम बोलकी मुलं आहे हे दोन्ही, म्हणजे तिन्ही मुलींमध्ये माझ्या. हो हो, मला कळलं, कारण आल्यापासून मी गप्पच आहे. हो. आणि घरामध्ये काय एकदम चैतन्याचं वातावरण असतं वा. ती असली की. काय मग आता त्यामुळे अशी मुलगी, अशी सून म्हणून तुमच्याकडे येणार आहे लक्ष्मी, काय वाटतंय? आम्हाला हवीच आहे अशी सून. माझी मोठी सून पण लेक्चरर आहे कॉलेजला खालसाला. वा वा. ह्या लेक्चरर नाहीत, पण ह्या तेवढंच बोलतात. बोलकी सून म्हणजे ती पण आहे आणि ही पण खूप बडबड करायला लागते, त्यामुळे मलाही स्वतःला बोलायला तुम्ही लागतं एक पुष्कळ. सल्ला देतो, घरात एक बेल लावून घ्या, कारण त्यांना कमीत कमी ते लेक्चर संपायची वेळ 40 मिनिटाची असणार. दर 40 मिनिटांनी बेल दाबली की त्या गप्पा राहतील, मग या सुरू होते. चांगला उपाय आहे. आणि तुम्ही सुद्धा जरा मधली सुट्टी वगैरे घेत जा. काय सांगणार मुलीला या निमित्तानं? काही नाही, जसं इकडे घरात वागत होती तसंच तिकडेही पण एकदम मोकळेपणाने वाग. आई वडिलांना मान द्यायचा, जसं आपण घरामध्ये आई वडिलांचा ऐकतो त्याप्रमाणे. जरा समोर त्याचं ऐकून घ्या असं. दुसऱ्याला बोलायला चान्स. किती छान. तेच आता आम्हालाच जाणवणार आहे जरा जास्त, की दोन मुली गेल्यानंतर म्हणजे आता ही होती आणि थोडंसं हे होत, म्हणजे हे होतं घरामध्ये. नाही नाही, वाटणारच हो, कारण मुलगी जेव्हा जाते तेव्हा प्रत्येक आई बापांच्या मनात प्रचंड दडपण असतंच, कारण आजपर्यंत लाडात वाढवलेलं बाळ असतं, काही कमी पडू दिलेलं नसतं. आणि मग हे सगळ्या इच्छा तिच्या पलीकडे जाऊन पूर्ण होतील की नाही हे केवढं तरी असं टेन्शन असतं. नाही पण तसं सासू सासरे पण खूप छान आहेत, घर एकदम छान मिळालंय तिला. त्यामुळे मला हो जावई चांगला आहे एकदम. डोळ्यांवर जाऊ नका आपण, जावई एकदम खूप छान आहे. बरोबर ना? म्हणजे किती आई वडिलांनी छान नाव बालपणीच ठेवलेलं नेत्रा, पुढे जाऊन नेत्रांवरूनच त्यांची लग्न ठरेल असं त्यांना कधी वाटलं नसेल, हो ना? कारण सुरुवातीला त्यांचे नेत्र बघितलेत तेव्हा भीती वाटली, नंतर आता त्या नेत्रांना तुमच्या नेत्राची भीती वाटते. काय छान योग जुळून आलेला आहे. बरं, यानंतर आता आपण त्यांना बोलवणार, म्हणजे संपूर्ण परिवाराला मला भेटायचंय, पण त्याआधी तुम्ही 1 मिनिटात चहा करून आणायचा. हा, 1 2 3. बापरे, मी पहिले माझ्यावरच संकट. बघा बरं बरं, पितो. हा, घ्या सासूबाई, आधी आई आणि मग सासूबाई. हा, घ्या. तुम्ही बसा आमची अवस्था बघत. एक पटकन कप घेऊन या. बशी आणते. कप आणा पटकन, ठेवा तिकडे. हे घ्या. नाही, तुम्ही बसा. अनिश, द्या कप, द्या त्यांना. ते सांडेल खाते. तुमच्या चेहऱ्यावरून आम्हाला कळेल. चहा कसा झाला? चांगला आला, खरंच चांगला. सासूबाईंचं काय म्हणणं आहे? एक एक यायला बघूया. छान झाला. चहा करता येतो. थँक्यू. चला, मुलीला चहा करता येतो हेच आम्हाला दाखवायचं होतं, तुम्हाला कळलं का? आई बघा, तुम्ही शिकवलाय तसाच येतोय का? अगदी तसाच झालं. अगदी तसाच झालाय. काय आहे, प्रत्येक जण त्यांची बाजू घेत आहेत. शेवटी खरं काय ते मीच बोलणार. मी त्याच्यासाठी आतुर आहे. पण खरं सांगू, झकास झालाय. थँक्यू. क्या बात आहे. वा वा. चला, टेन्शन गेलेलं आहे तुमचं.